गण गण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. कलियुगासाठी मोठी शिकवण. आजच्या कलियुगात माणूस पैशासाठी, प्रसिद्धीसाठी आणि इतरांना मागे टाकण्यासाठी धावत आहे. पण या धावपळीत तो एक गोष्ट विसरत आहे, मनशांती. श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्याय 16 मध्ये यावरच एक अमूल्य संदेश दिला आहे. नमस्कार मित्रांनो, श्री गजानन महाराज आपल्याला सांगतात की कलियुगात बाहेरचे शत्रू कमी पण मनातील शत्रू जास्त धोकादायक आहे. अहंकार, लोभ, मत्सर, राग आणि स्वार्थ हेच माणसाला आतून कमकुवत करत असतात. आज आपण मोबाईलमध्ये हजारो लोकांशी जोडलेलो आहोत, पण स्वतःच्या मनाशी तुटलो आहोत. पैसा वाढला, सुविधा वाढल्या, पण समाधान कमी होत चाललं आहे. अध्याय 16 आपल्याला शिकवतो की दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नका. दुसऱ्याला खाली खेचण्यापेक्षा स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करा, कारण दुसऱ्याचे वाईट करणारा शेवटी स्वतः दुःखी होतो. महाराजांचा संदेश स्पष्ट आहे. संकट आले म्हणून देवाची आठवण करू नका. सुखातही देवाचे स्मरण ठेवा. रोज थोडा वेळ नामस्मरण, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म यासाठी वेळ द्या. हाच खरा अध्यायाचा मार्ग आहे. मित्रांनो, कलियुग बदलणार नाही, पण आपण बदलू शकतो. आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि भक्तीत बदल झाला तर आयुष्यही बदलू शकते. म्हणूनच श्री गजानन महाराजांचा संदेश लक्षात ठेवा. वाईटावर रागाने नाही तर चांगल्या आचरणाने विजय मिळवता येतो. देवावर श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकर्म करत राहा. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.